हॅलो. चला मॅचच्या दिशेने बघूया आपण वाशी इंडियन्स तर आपल्याला बघायला मिळेल ना ओपनिंगची जोडी आपल्याला बघायला मिळते विशाल भोईर आणि सुनमुख आणि गोलंदाज शुभम पाटील आपल्याला बघायला मिळतोय. तोच विशाल ज्याने मागच्या मॅच मध्ये 50 धावा खेळल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा विशालचा प्रहार फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू जातोय. पंचांचा इशारा येईल. यावेळेस पुन्हा एकदा नक्कीच चांगला फटका खेळला गेलाय. साईडला नक्कीच कव्हरचा खेळला गेलेला हा फटका. चेंडू पंचांचा इशारा येतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. बॅटिंग केली जाते विशाल भोईरच्या माध्यमातून. शुभम पाटील वरती नक्कीच हल्ला चढ. यावेळेस सुरेख फटका पॉइंटच्या वरनं कट करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे 2 धावा तोपर्यंत नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 आकड्यावरती आपल्याला बघायला मिळतंय. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच फलंदाजी ह्या फलंदाज केली होती आणि आता देखील तशीच फलंदाजी करताना बघायला मिळतोय. विशाल भोईर शुभम पाटील वरती नक्कीच इथे हल्ला चढवला जातोय. शुभम पाटील मध्ये देखील व्हेरिएशन्स भरपूर आहेत. त्या गोलंदाजाला इथे कमबॅक करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय फटा आणि लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. चेंडूचा काही शिल्लक असेल. 4 चेंडू आतापर्यंत टाकण्यात आलेत आणि 4 चेंडूंवरती 3 चौकार आपल्याला बघायला मिळालेत. काय बॅटिंग केली जाते विशालच्या माध्यमातून. यावेळी फुल टॉस चेंडू होता आणि चेंडूला दिशा दिली आहे. एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाते. पंच फेअर डिलिव्हरी नक्कीच एक सिंगल नक्कीच इथे मिळते आणि 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक धावा लगावल्या गेल्यात. 15 धावा. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका. सुनमुख मांजरेकरच्या बॅटमधून आलेला हा फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा मिळतील. या 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 आकड्यावरती. लोक सजून घ्या. आपल्याला अजून देखील खूप सामने खेळवायचे. जास्त
टाइम कोणी घेऊ नका प्लीज विनंती असेल. आणि नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजी बघायला मिळतोय. रोहन आलाय. रोहनच्या खांद्यावरती नक्की ती जबाबदारी सोपवली गेली आहे आणि सेकंडला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. आणि विशाल भोईर आणि समोर गोलंदाजी मार्कवर रोहन म्हात्रे. तर चला लवकर स्पीडअप करा पंच. रोहन म्हात्रे आलाय. यावेळेस मोठा फटका. विशाल भोईरच्या बॅटमधनं आलेला हा तडाखा. चेंडू सीमारेषा पार 6 धावेसाठी जाताना आपल्याला बघायला मिळेल. आणि त्या 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. त्यावेळेस विशाल भोईरचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा बॉटम एज आणि झेल इथे नक्की टिपला जातोय. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. विशाल भोईर एक मोठी विकेट नक्कीच इथे रबाळे संघाला मिळतीये. त्या विशालच्या बॅटमधनं आतापर्यंत चांगली फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळत होती. विशाल बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने देखील आपल्याला जाताना बघायला मिळेल. संघाचा नायक सचिन नाईक आता मैदानामध्ये नक्कीच बॅटिंग करण्यासाठी आपल्याला बघायला मिळेल. चांगली बॅटिंग आपल्याला विशालच्या माध्यमातून देखील बघायला मिळाली. आता सुनमुखची साथ द्यायला नक्कीच चाललाय मैदानामध्ये सचिन नाईक आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला रोहन म्हात्रेच्या माध्यमातून देखील बघायला मिळाली. पहिल्या चेंडूवर नक्कीच एक षटकार लगावला होता त्याच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर काय कमबॅक केला गेलाय. दुसरा चेंडू आणि रिव्हेंज नक्कीच इथे घेतला गेलाय. फलंदाज क्रमांक पहिला बाद झालाय धारावे संघाचा विशाल भोईर. आणि आता नक्कीच तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार आणि बॅटिंग करण्यासाठी फलंदाज सचिन नाईक आपल्याला बघायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात करा पंच. आणि तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. आपल्याला बघायला मिळेल रोहन म्हात्रे आणि आता सामना करेल सचिन नाईक. त्याच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल. मोठे फटके खेळावे लागतील सचिनला. चांगलं टार्गेट इथे सेट करायचं असेल तर मोठे फटके येणं गरजेचं असेल. सचिन नाईक यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. चांगल्या लाईन वरती बॉलिंग केली जाते. चांगली पिचिंग आपल्याला इथे बघायला मिळते. ती रोहन म्हात्रेची. काय गोलंदाजी करतोय. पहिला चेंडूवरती नक्की षटकार लगावला. त्यानंतर चांगलं कमबॅक नक्कीच केलं जात आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि हा चौथा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका हॅमर केलाय. सचिन नाईकच्या बॅटमधनं आलेला हा फटका. चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. पंच शिवम शुक्ला यांचा इशारा येईल. 6 धावा. च्या दिशेने 5वा चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा सचिन नाईकचा 100 व्हॉट अ शॉट आणि इट्स अ ब्युटी. चेंडू जातोय पण 2 धाव्यांसाठी पण काय फटका खेळला होता. एक सचिन नाईकचा क्लास देखील तिथे आपल्याला बघायला मिळाला. आणि चेंडू 2 घोषांकी क्षेत्रामध्ये नक्कीच गेलाय पण त्या 2 धाव्यांनी धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 31 आकड्यावरती. अजून देखील चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू.
शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती यावेळेस शेवटचा चेंडू आणि दिशा दिली आहे. चेंडू जातो डिक्लेअर जो मध्ये. आता डिक्लेअरच्या सँड धाव फलक देखील पुढे सरसावत आहे. धाव फलक जाऊन पोहोचतोय 32 आकड्यावरती. तर रबाळे संघ प्लीज आपल्याला विनंती आहे, आपण प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, आपल्याला विनंती आहे. जास्त टाइम आपण घेऊ नका. पंच आपल्याला देखील विनंती आहे, आपण दंडित करायचं. टीम मीटिंग घेऊन देऊ नका. 4 षटकांचा सामना आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर शुभ आपल्याला बघायला मिळतोय. 3ऱ्या षटकासाठी आमंत्रित केला गेलाय. 32 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 32 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि 3ऱ्या षटकाची ते नक्की सुरुवात होईल. शुभ आलाय गोलंदाजीसाठी आणि सामना करेल. ओपनिंगला आलेला हा डावकुऱ्या हाताचा एक यंगस्टर खेळाडू सुनमुख मांजरेकर नक्कीच आपल्या बॅटिंग करताना बघायला मिळेल. चला स्पीडअप करा प्लीज. सुनमुख साठी पहिला चेंडू इथे आपल्याला बघायला मिळेल आणि पहिला चेंडू चोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये, चेंडू वन बाउन्स. सुनमुखच्या बॅट मधून आलेला हा एक चांगला चौकार आपल्याला बघायला मिळतोय. भले ही विशाल भोईर बाद झाला असेल, म्हणतात नंतर सचिन नाईक आणि सुनमुख मांजरेकर यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि स्कोर कार्ड नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी. यावेळेस सुनमुखच्या बॅटमधनं सरळ खेळलेला फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार साधवण्यासाठी. डीजे आणि शुभवरती नक्कीच इथे हल्ला चढवला जातोय. सुनमुख आपले रंग नक्कीच इथे दाखवतोय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली जाते आतापर्यंत. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण डॉट बॉल येतोय आणि पंचांकडे नक्कीच इथे अपील केली जाते. पंच शिवम शुक्ला नक्कीच इथे चालू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तर विनंती आहे रबाळे संघ, कोणताही वाद आपण घालू नये. डॉट बॉल आलाय. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. चौथा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. पंचांचा इशारा येईल. पंच शिवम शुक्ला माफ करा, पंच ऋषी पानसरे यांचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच कळवला जाईल.
4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय देखील, पण एक सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय. 44 अजून देखील या षटकामधील एक चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 44 तिसरा षटक प्रगतीपथावर आपल्याला बघायला मिळत आहे. तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस कुलर पैचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि मिसफिल्ड आणि 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचत आहे. 46 आकड्यावरती नक्कीच आपल्याला बघायला मिळेल धावफलक. गोलंदाज नक्कीच आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल आणि स्ट्रायकिंग फलंदाज आता आपल्याला सचिन नाईक देखील बघायला मिळेल. त्याच्यावरती देखील आता शेवटच्या षटकामध्ये नजरा असतील. मोठे फटके आता खेळावे लागतील. धावफलकर धावा लागला 46 धावा. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये समावलाय आणि फलंदाज क्रमांक 2 देखील बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. सचिन नाईकच्या स्वरूपामध्ये एक मोठी विकेट आपल्याला बघायला मिळते. नवीन फलंदाज कामेश नाईक देखील आपल्या मैदानामध्ये एंटर होताना बघायला मिळेल. 5 चेंडू शिल्लक असता आणि आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच कामेशचा झालाय. इथे मिसफिल्ड केली जाते आणि एक सिंगल नक्कीच इथे मिळते. सिंगलच्या साने धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचत आहे. सत्तेचाळीस आकड्यावरती शेवटचं षटक सुरू असताना हर्षलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. अक्षरशः जखडून ठेवलं धारावे संघाच्या खेळाडूंना. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जात आहे आणि तिसरा चेंडू आता सामना करेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज सुनमुख मांजरेकर. नक्कीच हा चेंडू फेस करेल. ह्या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. षटकार नक्कीच येतोय. षटकाराच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन 53 आकड्यावरती 53 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. आणि अजून देखील या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल आपल्याला नक्कीच बाय. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडूला सरळ फेकून दिलं डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल.
4 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आलेत आणि धावफलकावर धावा लागल्यात 55 धावा. यावेळेस थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पंचांचा इशारा आहे, व्हाईट बॉल नक्कीच टाकला गेलाय. व्हाईटच्या साने धावफलक पुढे सरसावलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय 56 आकड्यावरती. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पॅच बॉल देखील उपलब्ध झालाय आणि यावेळेस फुलटॉ चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील तिथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि त्या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय. फिफ्टी 58 धावांवरती नक्कीच आपल्याला धावफलक बघायला मिळते. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि हा 6वा चेंडू. टार्गेट सेट करणारा चेंडू आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. टार्गेट सेट करणारा हा चेंडू आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आहे, व्हाईट बॉल. थोडस दडपण आपल्याला इथे बघायला मिळत आहे गोलंदाजावरती. 59 धावा धावफलकार लगावल्या गेल्यात. अजून हा शेवटचा चेंडू, याच्यावरती टार्गेट सेट केलं जाईल. मोठा फटका येईल का एकेरी दुहेरी धावांमध्ये संपुष्टात राहावं लागेल. यावेळेस स्टेप आउट झालाय, सरळ खेळण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न झालाय, पण यशस्वीरित्या 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीत नक्कीच बाद होताना आपल्याला बघायला मिळालं. सन्मुख मासरेकर आणि त्या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 61 आकड्यावरती. 61 रन्स आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळते आणि 62 रन्सचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 65 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलं रबाळे संघासमोर. तर चला दोन्ही टीमला विनंती असेल जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. रबाळे संघाची सलामीची जोडी देखील आपल्या मैदानामध्ये बघायला मिळते. एका साईडला असेल भावेश कोळी आणि दुसऱ्या साईडला आपल्याला बघायला मिळेल शुभम पाटील. ही जोडी मैदानामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळतीये.
तर पंचांना देखील विनंती असेल आपण देखील मॅचला सुरुवात करायची आहे. हॅलो हॅलो. तर चला पंच आपल्याला विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. तर इथे नक्कीच सेकंड इनिंगला देखील सुरुवात होतीये आणि पहिलं षटक घेऊन आपल्याला बघायला मिळेल सचिन नाईक सामना करेन भावेश कोळी. मॅचला होते सुरुवात. यावेळेस भावेश कोळीचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फेस करत असताना कवचच्या दिशेने भावेश कोळीचा क्लास आपल्याला बघायला मिळतो. पंचांचा इशारा आलाय 4 धावा. होते आणि सुरुवातच काय गोड सुरुवात करून दिली आहे रबाळे संघाने आपल्या टीमसाठी. भावेश कोळी नक्कीच ऑन फायर. यावेळेस शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलला पंच केलाय. चेंडू सरळ सीमा पार 6 धाव्यांसाठी. सचिन नाईक वरती इथे नक्कीच हल्ला चढवला जातोय. चेंडू सीमा रेषा पार 6. ठेवला लढाई आपल्या हिशोबाने करायची असते. यावेळेस जलद गतीने टाकलेला चेंडू नक्कीच चेंडू खाली दीपक ठाकूर येतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तर 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचलोय 12 आकड्यावरती. यावेळेस वाट शॉट भावेश आणि सुनमुख येतोय आणि काय झेल टिपला जातोय. भावेश कोळीची नक्कीच इथे खेळी संपुष्टात येते. चांगला फटका सजवला होता पण एक यंगस्टर खेळाडू काय झेल टिपला गेलाय आणि भावेशला परतावा लागेल. तंबूच्या आश्रय एक मोठा हद्रा आपल्याला बघायला मिळतो रबाळे संघासाठी. फलंदाज आपल्याला बघाल ओमकार आला बॅटिंगसाठी. ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपामध्ये ओमकार देखील आपल्याला बघायला मिळेल. भावेश कोळी बाद झालाय. तदनंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी एक मोठा ब्रेक थ्रू नक्कीच आपल्याला मिळवून दिला इथे संघाला सचिन नाईकने. सचिन नाईकचा हा चेंडू ओमकार नक्कीच आणि खोलवर पैचा चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चढवण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक इथे आपल्याला बघायला मिळतं सचिन नाईकच्या माध्यमातून. आणि अजून देखील या षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफल करतावा लागल्यात 1 गडी बाद 12 धावा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडू खाली आणि कॉटन बोल्ड नक्कीच इथे होताना बघायला मिळतो आपल्याला. ओमकार देखील बाद झालाय आणि दुसरा हद्रा आपल्या टीमला नक्कीच रबाळे संघाला
आपल्याला बघायला मिळतोय. दुसरा हदरा लागलाय आणि एक ते चला स्पीडअप करा. दुसरं षटक घेऊन नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. दीपक ठाकूर आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि सचिन नाईकने जरी पहिल्या 3 चेंडूवरती जास्त धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या शेवटच्या 3 चेंडूंवरती 0 धावा खर्च करून 2 गडी देखील बाद केलेत. संघाचा नायक सचिन नाईक नक्कीच आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेताना आपल्याला बघायला मिळतोय आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दीपक ठाकूर इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल आणि बॅटिंग करताना देखील सलामीला आलेला फलंदाज शुभम पाटील देखील आपल्याला बघायला मिळेल. शुभमच्या खांद्यावरती नक्कीच जबाबदारी असेल. आता मोठे फटके खेळावे लागतील शुभमला सामना जिंकायचा असेल. या शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला पुल केलाय, पुल होईल का सक्सेसफुल का झेल इथे नक्की ड्रॉप केला जातोय आणि मिसफिल्ड केली जाते. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धावेंसाठी. इथं डिसिजन पेंडिंग असेल. पंच पडताळणी नक्कीच करतील. पंचांचा निर्णय आला, 4 धावा नक्कीच मिळतील. शुभम पाटीलच्या बॅटमध्ये नक्कीच चौकार आलाय. आर्यनने नक्कीच एक मोठा झेल ड्रॉप केला गेलाय. ज्या विकेटची गरज होती ती विकेट नक्कीच तिथे सोडली गेली आहे. दीपक ठाकूर इन ऍक्शन पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. त्या डिक्लेअरच्या सहाय्याने धावफलक देखील हळुवार गतीने पुढे सरसावलं जात आहे. एक चांगली गोलंदाजी आता आपल्याला बघायला मिळते. दीपक ठाकूरची 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्यात आणि 17 खतरा ठरेल का, कोणासाठी ठरेल तो खतरा नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. चला स्पीडअप करा. दीपक ठाकूरचा हा तिसरा चेंडू आणि मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, चेंडू खाली सुनमुख मांजरेकर आणि झेल इथे टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 3 इथे डीजे आणि चांगली गोलंदाजी त्या दीपक ठाकूरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते. नवीन फलंदाज आपल्याला रोहन म्हात्रे देखील मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळेल. तर चला स्पीडअप करा पंच आणि यानंतरची होणारी लढत म्हणजे जी टीम जिंकेल ती टॉप 3 मध्ये नक्कीच प्रवेश करेल. यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कामेश नाईक चेंडू खाली आलाय आणि एक सिंपल झेल टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक 4 बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते दीपक ठाकूरच्या माध्यमातून. ह्या षटकामधली दुसरी विकेट देखील आपल्याला बघायला मिळते.
दीपक ठाकूरला ह्या चेंडूवरती जर फलंदाज बाद झाला तर हॅट्रिक इथे कंप्लीट केली जाईल. नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. समीर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण फटका फसलाय आणि हॅट्रिकची संधी देखील इथे मिस झाली आहे. एक सिंगल येते, सिंगलच्या सहाय्याने फलक पुढे सरसावतोय. काय गोलंदाजी केली जाते दीपक ठाकूरच्या माध्यमातून. आतापर्यंत फलकावर धावा लागल्यात 18 धावा. अजून देखील या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस आडव्या क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण डॉट बॉल येतोय. काय षटक तळला गेलाय तर टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो दीपकच्या ह्या षटकासाठी. काय गोलंदाजी केली आहे. 6 धावा खर्च केल्या आणि 2 गडी देखील बाद केले गेलेत. आणि तर धारावी संघ सचिन नाईक आपल्याला देखील विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका. आणि नवीन गोलंदाजी मार्कवर देखील आपल्याला बघायला मिळेल. कामेश नाईकला आमंत्रित केले गेले आता गोलंदाजीसाठी. आणि रबाळे संघाकडनं ट्रॅकिंग इंडला फलंदाज जर बघितलं समीर. आता समीरच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या आल्यात. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आहे. 19 धावा आणि समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि 43 धावेंची गरज आता आता आपल्याला बघायला मिळते. इथे ती सामना जिंकण्यासाठी रबाळे संघाला 12 चेंडू आणि 43 धावा. समीर नक्की स्ट्रायकिंग. कामेश नाईकचा हा पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. समीरच्या बॅट मधनं आलेला चौकार आपल्याला बघायला मिळतोय. एकदा मॅचच्या दिशेने आपण वळूया आणि या दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार कामेश नाही. 11 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. आणि यावेळेस मोठा फटका हॅमर केलाय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार 6 धाव्यांसाठी. 6 धाव्याने फलक देखील पुढे सरसावलं जात आहे. फलक जाऊन पोहोचतोय 29 आकड्यावर 29 रन. समीर नक्कीच इथे फायर होताना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण डी झोन मध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल मिळते. समीकरण बदलतंय. अजून देखील 32 धावांची गरज. 30 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतील. 30 आणि 9 चेंडू आणि गरज असेल 32 धावेंची. कामेश नाईकचा हा चेंडू चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईटच्या साईडने धावफलक पुढे सरसावेल. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 31 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळत आहेत आणि आता गरज असेल 31 धाव्यांची. 9 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला बघायला मिळते हा सामना बघण्यासाठी. रंगतदार सामना आहे. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉडीचा वेध घेतलाय चेंडूने. रनआउटची संधी होती, मिस झाली आहे आणि एक सिंगल इथे नक्कीच 22च्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळेल. 22च्याच माध्यमातून धावफलक 32 धावांवरती आपल्याला बघायला मिळेल. आणि आता 8 चेंडू आणि 30 धावेंची गरज. 2 डॉट बॉल नक्कीच आले तर प्रेशर इथे आपल्याला बघायला मिळेल ते रबाळे संघावरती. आणि 2 मोठे फटके आले तर इथे आपल्याला प्रेशर बघायला मिळेल ते धारावे संघावरती. 5वा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इन ऍक्शन कामेश नाईकचा हा चेंडू. पंचांनी परत एकदा आमच्याकडे वळतील आणि इशारा देतील. व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला गेलाय. त्या व्हाईटच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलं जात आहे.
यावेळेस आडव्या बॅटने खेळला, शॉर्ट बॉल होता आणि चेंडू चाललाय. पंचांचा इशारा, इन वन बाउन्स, सीमा पार 4 धाव्यांसाठी. डीजे आणि ह्या वेळेस हॅम केलाय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलला पुल केलं, पुल होतोय सक्सेसफुल. चेंडूला फेकून दिलाय सर, सीमा रेषा पार 6 धाव्यांसाठी आणि समीकरण इथे बदललं जात आहे. शिवम शुक्ला आपल्या विनंती स्पीडअप करायला सांगायचं. चला चला स्पीडअप करा. दोन्ही संघांना विनंती आहे, जास्त टाइम कोणी घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. आपल्याला अजून देखील सामने खेळवायचे आहेत, पण अटीतटीचा हा सामना पुढच्या फेरीसाठी हा सामना खेळला जातोय आणि समीकरण येऊन पोहोचलंय. 6 चेंडू आणि गरज असेल 19 धावेंची. आणि या गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर गोलंदाजाला आमंत्रित केला गेलाय. विशाल भोईरला नक्कीच आमंत्रित केला गेलाय. सहा चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. ट्रॅकिंग एंडला फलंदाज समीर, ज्या समीरच्या बॅटमधनं आपल्याला चांगली फटकेबाजी बघायला मिळाली. यावेळेस खोलवर पाहिजेचा चेंडू होता, ब्लॉक होल पाहिजेचा चेंडू. एक सिंगल नक्कीच तिथे मिळतीये आणि समीकरण बदललं जात आहे. 5 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. 3 मोठे फटके इथे खेळावे लागतील आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज श्रेयस आता आपल्याला बघायला मिळतोय. श्रेयसच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल, मोठे फटके न गरजेचं असेल. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. समीकरण येऊन पोहोचलंय. 5 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. यावेळेस मोठा फटका आणि डेड बॉल. इथे नक्कीच डेड बॉल घोषित केला जातो. तारेला चेंडू लागला, डेड बॉल आलाय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, मिस केला गेलाय. आणि या मिसफील्ड नक्कीच इथे आपल्याला बघायला मिळते. समीकरण बदललं जाते. 4 चेंडू 16 धाव्यांची गरज. 2 चांगले चेंडू. 4 चेंडू 16 धाव्यांची गरज. कोण जिंकेल हा सामना? यावेळेस खोलवर पाहिजेचा चेंडू होता, रनआउटची संधी आणि इथे डायरेक्ट हिट केली जातोय. पंचांचा इशारा, आउट. थ्री आउट नक्कीच इथे दिला जातोय. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज श्रेयस बाद होताना आपल्याला बघायला मिळेल.
आणि 16 धाव्यांची गरज. कोण जिंकेल ही मॅच? 3 चेंडू 16 धाव्यांची गरज. ह्या वेळेस तौफिकच्या बॅट मधनं पण चेंडू खाली सुनमुख मांजरेकर आणि एक तिसरा झेल टिपला गेला ह्या मॅच मधला सुनमुख मांजरेकरच्या माध्यमातून. फलंदाज तौफिक इथे बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला जाताना बघायला मिळेल. रोहित आलाय. आणि या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. तर विनंती असेल उत्कर्ष 11 दिवा टीम आणि त्यांचा कर्णधार आणि त्याचबरोबर वाशी इंडियन्स धारावी संघाचा कर्णधार दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी यायचंय. स्टेजवरती यायचंय.